नमस्कार. story.com च्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज सकाळ सकाळीच मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये एक तरुण एका महिलेची प्रसूती करताना दिसला. नेमकं हा सीन अशाच प्रकारे 3 इडियट्स सिनेमामध्ये घडला होता. ज्यावेळेस शहरामध्ये पूर परिस्थिती त्यावेळेस 3 इडियट्सच्या रॅन्चोने म्हणजे आमिर खानने आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या मुलीची प्रसूती केली होती. आणि नेमकं तशाच प्रकारची घटना काल मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर घडली आणि ही प्रसूती केली एका मुंबईतल्या एका तरुणाने जो मूळचा कर्जत जामखेड मतदारसंघातला आहे. आणि हा तरुण तिथं जात असताना त्यावेळेस महिलेची त्या तरुणाने प्रसूती केली आणि तोच तरुण आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सर, काय नाव तुमचं? माझं नाव विकास बेत्रे. कशी काय परिस्थिती, नेमकी तुम्ही कुठून कुठं जात होता आणि कशी परिस्थिती होती ती? मी ट्रॅव्हलिंग करत होतो. माझं अहमदाबादसाठी फ्लाईट होता. सो मी लास्टच्या ट्रेननी आपलं टर्मिनल 2ला चेक इन करण्यासाठी आपलं अंधेरी स्टेशनला उतरून जाण्याचा माझा प्रयत्न होता. बट हे ट्रेनमध्ये त्या लेडीज असल्यामुळं आणि मला ती गोष्ट समोर दिसल्यामुळं मी तिथे विचार केला की त्यांना त्या स्टेशनवरती उतरावं आणि त्या ठिकाणी तिथल्या हॉस्पिटलच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. पण त्या तशी सिच्युएशन क्रिएट अशा होत गेल्या की त्या ठिकाणी कोणती मदत नाही भेटली. सो ज्या सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशनमध्ये आम्ही त्या गोष्टी करायला स्टार्टअप केली. असं झालं. तुम्ही कुठल्या डब्यामध्ये होता आणि त्या तुमच्याच डब्यामध्ये होत्या? मी फर्स्ट क्लास डब्यामध्ये होतो आणि ते सेकंड क्लास डब्यामध्ये जे की कनेक्टेड असतो पण जाळी असते मध्ये. सो त्याच्यामध्ये बसलेल्या होत्या त्या. पण मला ते आवाज आल्यानंतर मी बघितलं पण ते क्रिटिकल कंडिशन दिसली आणि ऍक्च्युली मला पहिल्यांदा तर वाटलं की ते काय म्हणजे पोटात दुखतंय नुसतं. इकडनं पाठीमागून प्रेग्नंट दिसलंच नाही मला. सो मी ज्यावेळेस राम मंदिर स्टेशनला उतरल्यानंतर फिरून जाऊन बघितलं त्यावेळेस ते कळलं मला की त्या प्रेग्नंट आहेत आणि लिटरली त्यांची अवस्था खूप बेकार आहे. त्यावेळेस साधारण किती प्रवासी होते त्या डब्यात, तुमच्या डब्यामध्ये? माझ्या डब्यामध्ये तरी पण पाहायला गेलं तर एक 7-8 प्रवासी असतील आणि त्या डब्यामध्ये समथिंग 10-12 तरी असतील. प्रवाशांची यामध्ये कुठं मदत झाली? प्रवाशांची मदत म्हणजे काही झाली नाही कारण प्रवाशांना ती गोष्ट रिस्की वाटते. प्रवाशांची मदत म्हणजे फक्त ब बघ बघण्याचीच भूमिका होणार आहे स्टार्टिंगला. पण त्यानंतर ज्यावेळेस जे पॅसेंजर आलेले होते ते सर्वांनी थोडंसं होपफुली सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांनी हे हेल्प केलेली काही बऱ्यापैकी. महिलांची काय मदत झाली तिथं, महिला प्रवाशांची? हां, महिला प्रवाशांची तिथे ट्राय केलं, की कुणी महिला डॉक्टर भेटते का पॅसेंजरमध्ये, पण नाही भेटली त्या ठिकाणी. ते पण बघितलं. सो शेवटी आम्हालाच धाडस करावं लागलं त्या गोष्टी बाबतीत. तुम्ही कशा प्रकारे त्यांची प्रसूती केलात? कारण प्रसूती करणं हे डॉक्टरांचं काम असतं. डॉक्टर ते करतात. तुमची मनाची तयारी आणि तुम्हाला यासाठी कुणीतरी डॉक्टरनी मदत केली? नाही, मी फक्त एकच विचार केला. या ठिकाणी जर का काही मिसमॅच झालं किंवा बाळ निघू नाही शकलं, श्वास अडकला, त्याचं जर वेगळंच काही झालं तर खूप वेगळं घडणार आहे. त्यापेक्षा जर का आपण ट्राय केल्या गोष्टी, तर आपण एक गोष्ट काहीतरी चांगली घडवू शकतोय. सो म्हणून मी ते केलं. तुम्ही कुठल्या तुमच्या मैत्रिणीची मदत घेतला, महिला मैत्रीण तुमची? डॉक्टर देविका देशमुख मैत्रीण म्हणजे खूप प्रोफेशनली नातं आहे ते आमचं. म्हणजे की खूप त्यांनी मला काम दिलेलं आहे शूटचं. सो त्या पद्धतीनुसार मला त्यांचा बोलण्यावरती विश्वास होता, की आमचं असं कधी रोज संभाषण कधी नव्हतं. ज्यावेळेस शूट असेल आणि शूटच्या आधी काही प्लॅनअप असेल त्यावेळेस जे काही बोलणं होतं, त्याबद्दल ते सांगायचे समजून त्यावेळेस मला कळायचं, की सांगण्याची डिटेलिंग त्याच्यावरनं मला ते खूप आवडलं त्यांचं ते डिटेलिंगमध्ये सांगत होते त्या गोष्टी. व्हिडिओ कॉलद्वारे? हो, भरपूर. त्यांनी त्या जसं सांगत होत्या त्या तुम्ही तसं करत गेलात? जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी प्रोसेस करत गेलो. म्हणून मला भीती नाही वाटली, असं झालं. ज्यावेळेस बाळ जन्मत होतं आणखीन एक प्रोसेस असते त्याची नाळ कापण्याची, आणि बाळाची नाळ ही आईच्या प्रेमाशी कनेक्ट असते. ते कसं केलं? अ, ती एक अन्ननलिका असते ॲक्चुअली. बट ती अन्ननलिका कापणं, ते आता त्याचा तेवढा स्टडी नाहीये माझा, की ती कधी कापायची असते किंवा काय. पण जसं मला मॅडम सांगत होते तसं मी केलं ते. त्या टायमिंगला त्यांनी जे सांगितलं ते केलं. त्यांना माहीत होतं त्याचे काय होणार आहे, काय नाही होणार आहे. सो त्याच्यानंतर हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरनी ॲप्रिशिएट केलं, की खूप सगळं चांगलं व्यवस्थित आहे. काही गोष्टीची गरज नाही पडली. ज्यावेळेस ही गोष्ट रोहित पवारांना कळली त्यावेळेस तुम्ही त्यांना फोन केला आणि आज त्यांनी तुमचा सत्कारही केला. कसं वाटतंय? ऑब्व्हियसली ग्रेटफुल वाटतंय, की म्हणजे एक अभिनंदन म्हणजे मला
त्यांना त्यांच्यासाठी पण बोलू शकतो, की त्यांचं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे. सो मला त्यांचा स्वभाव आवडतो खूप. मला त्यांना बोलूशी वाटलं त्या गोष्टी. सो म्हणून मी पहिलं त्यांच्या कानावरती घातलं. असं-असं माझ्याकडनं असं-असं झालंय आणि असं-असं व्हायरल होतंय. पण मला पहिलं तुमच्याशी येऊन भेटायचं आहे. सो मग मला त्यांनी इकडे इन्व्हाईट केलं. सो मग मी इथे आलो. आणखीन कुणाकुणाचे फोन आले? आता फोन बघू आता जे कोणाशी आता असं काही मी ठळक स्पष्टपणे नाही सांगू शकत आहे, पण येतील नक्की. हे होते रिअल लाईफ मधले रॅन्चो ज्यांनी एका महिलेची प्रसूती केली. अशाच प्रकारे माणुसकी आपण आणखीन आपल्या समाजातल्या लोकांनीही दाखवावी अशी माणुसकी. ऑब्व्हियसली. तर हे होते विकास बेंद्रे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.